तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला नागालँडमध्ये धक्का बसलाय। नागालँडमधील 7 आमदारांनी अजित पवार यांची साथ सोडली आहे। सत्ताधारी पक्ष नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीत सहभागी झालेत। राष्ट्रवादीचे 7 आमदार नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीत आता सहभागी झाले। सध्या नागालँडमध्ये भाजपा आणि नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाची सत्ता आहे। त्या काळामध्ये ते मला 2-3 महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते। त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती। त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो। त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे। मी पण आज सकाळी मी 2 दिवस आजारी होतो। आज सकाळीच मी हा कार्यक्रमाला पहिला आलो आहे। आता मी त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेतो। अरे बाबा, ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतरबंदी कशी होईल? त्याच्यामध्ये तूतड वगैरे त्याच्यात काही नियम आहे। त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू, कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय घ्यायचे।